आज आत्या कितीतरी वर्षांनी तिच्या माहेरी आली होती. तिची वहिनी बडबडत होती, लग्न लावून दिलं तरी आम्हाला शांती नाही. माहीत नाही कधी आमची पाठ सोडणार. लग्नासाठी एवढा खर्च केला होता. माधवीने हे ऐकलं आणि तिच्या आईच्या वागणुकीचा तीव्रपणे निषेध केला. माधवीच्या आईने सून, मुलगी आणि नणंद यांच्यात अगदी स्पष्टपणे भेदभाव केला होता. तेव्हा माधवीने आईला असा धडा शिकवला की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आई घरातल्या कामांना आणि जबाबदाऱ्यांना त्रास म्हणायचा. आई घरातल्या कामांना आणि जबाबदाऱ्यांना त्रास म्हणायचा नसतो. घरातल्या कामांना आणि जबाबदाऱ्यांना त्रास म्हणणं म्हणजे आपल्याच माणसांप्रती असलेल्या कर्तव्याला नाकारणं आहे. जर तू आपल्या मुलीसाठी वेगळा विचार करतेस तर एकदा हा पण विचार कर की वहिनी देखील ह्याच घरासाठी मेहनत करत आहेत. मग तुझ्या मनात तिच्यासाठी कधी सहानुभूती का निर्माण होत नाही? यावेळी माधवी माहेरी खूप आनंदी आणि उत्साही होती. ती रक्षाबंधनासाठी प्रत्येक वर्षी माहेरी येत असायची आणि भाऊबीजेला आपल्या नणंदांना घरी बोलावत असे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण तयार होत असे. यावेळेस रक्षाबंधनासाठी आत्या येणार होती आणि सगळ्यांना विशेष आनंद होता. लहानपणी माधवी आत्याच्या मांडीवर खेळायची, तिच्या प्रेमळ काळजीत हरवून जायची. माधवी फक्त 10 वर्षाची असताना आत्याचं लग्न झालं होतं. त्यावेळी ती खूप रडली होती. तिची तब्येतही बिघडली होती. लग्नानंतर आत्या माहेरी क्वचितच येत असायची, कारण तिच्यासाठी माहेर म्हणजे आई. पण माधवीची आई नेहमीच आत्याला बोलवण्याचं टाळत असायची. माधवीच्या जन्मानंतरच आजी गेली होती आणि आजोबा त्याआधीच. त्यामुळे आईवर आत्याच्या लग्नाची जबाबदारी होती, जी तिच्यासाठी कायमचा मानसिक ताण बनली होती. आईने कसं तरी पैसे साठवून आणि तडजोड करून आत्याचं लग्न लावून दिलं. तेव्हा कुठे तिच्या डोक्याचा ताण थोडा कमी झाला होता. पण त्यानंतर तिने आत्याला बोलवण्याचा विचारही केला नाही. दादाच्या लग्नाच्या वेळी आत्या काही दिवसांसाठी आली होती. मात्र माधवीची आत्या तिच्यावर लहानपणापासूनच खूप प्रेम करत होती. ती सुट्टीत तिला घरी बोलावून नेहमी आनंदात ठेवत असे. स्वतःची मुलगी झाल्यानंतरही आत्याचं माधवीवरचं प्रेम कमी झालं नाही. माधवी मोठी झाल्यावर तिला आईच्या वागणुकीचा खूप त्रास यायचा, खूप रागही यायचा. आत्यालाही तिच्या माहेरी यायची ओढ असेलच ना. आपल्या जन्मगृहाला भेट देणं, मुलांना मामाच्या घरी घेऊन जाणं याच स्वप्न असणारच ना. सासरी लोक विचार करत असतील, माहेरी जातेस का? तेव्हा आत्याला कसं वाटत असेल? माधवीने यावेळी ठरवलं की आत्याने रक्षाबंधनासाठी माहेरी यायलाच पाहिजे. तिने बाबांवर आणि आईवर खूप आग्रह धरला. आईला मात्र नेहमीच भीती वाटायची. आत्याला बोलावलं तर देणं घेणं करावं लागेल. आधीच तिच्या लग्नाचा सगळा खर्च आपण केला, आता सणासुदीचा खर्च कसा करू? माधवीला आईच्या या विचारसरणीचं खूप वाईट वाटायचं. तिला वाटायचं की आईचा दृष्टिकोन कधी बदलेल, पण ती गप्प राहायची. यावेळी मात्र तिने आत्याला घरी बोलावून त्यांना आनंदी करण्याचा निर्धार केला होता. आई नात्यांना पैशात मोजते हे माधवीला पटत नव्हतं, विशेषतः एका मुलीचं तिच्या माहेरी असलेल्या नात्याला. आत्याच्या येण्याला अजून 1 दिवस बाकी होता. माधवीने तिच्या वहिनीला स्वयंपाकघरात पूर्ण मदत केली होती, जेवण बनवण्यासाठी आणि मिठाई तयार करण्यासाठी. त्यामुळे वहिनीवर अतिरिक्त कामाचा ताण पडणार नव्हता आणि दोघींना गप्पा मारायलाही चांगलाच वेळ मिळणार होता. दोघी काम करता करता चेष्टा मस्करी करत होत्या, पण आई अधूनमधून तिला काहीतरी कारणाने हाक मारत होती. माधवीला समजलं होतं की आईला ती वहिनीची मदत करत असल्याचं खटकत होतं. आईच्या विचारांमुळे माधवी थोडी दुःखी झाली आणि त्याचवेळी वहिनीच्या चेहऱ्यावर निराशेचं सावट पडलं. मात्र माधवीने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं काम सुरूच ठेवलं. दुपारी सगळं आवरून माधुरी
सगळं आवरून माधुरी तिच्या आईजवळ बसली आणि म्हणाली, तुला काय गरज होती एवढं काम करायची? 2 दिवसांसाठीच तर आली आहेस. संध्याने सगळं केलं असतं. आईच्या बोलण्यावर माधवी शांत राहिली नाही, तर ती म्हणाली, आई त्यात काय, आम्ही दोघींनी मिळून केलं म्हणून काम लवकर आटोपलं. वहिनींनाही थोडा आराम मिळाला आणि गप्पा मारायलाही योग आला. नणंद भावजाईसाठी हे खासच असतं. आईने उत्तर दिलं, तुझ्या घरीही कामाचा त्रास आणि इथं आल्यावर सुद्धा. यावर माधवी म्हणाली, आई, आपल्या घरातल्या जबाबदाऱ्यांना त्रास म्हणत नसतात. आपल्या घरातल्या जबाबदाऱ्यांना त्रास म्हणत नाहीत. जर तू तुझ्या मुलीसाठी अशी विचारसरणी ठेवतेस तर एकदा विचार कर की वहिनीही याच घरासाठी मेहनत करत आहे. तिच्या कष्टांची तुला कधी जाणीव होत नाही? तुला कधी तिच्यासाठी सहानुभूती वाटत नाही? माधवी पुढे म्हणाली, मुलगी काम करते तेव्हा आईला वाटतं की तिची मुलगी माहेरी येऊन काम करते. पण सून कितीही कष्ट करत असली तरी सासवांना वाटतं ती आराम करते. त्यांना फक्त हे तिचं कर्तव्यच आहे असं वाटतं. मग ती थोडक्यात थांबली आणि म्हणाली, स्त्रियांच्या मनात सासू आणि आई यांच्यातील फरक मिटला आणि त्या फक्त स्त्री म्हणून एकमेकींकडे पाहू लागल्या तरच नाती गोड होतील. त्या दिवशी सगळ्या सासवा, मुली, वहिन्या आणि नणंदा खरंच आनंदी होतील. आई तिच्या या बोलण्याने थक्क झाली. माधवी असं उत्तर देईल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. तिने काही न बोलणंच योग्य समजलं. संध्याकाळी माधवीने पुन्हा घरात काम आवरलं आणि वहिनींना घेऊन बाजारात गेली. तिने दादासाठी खास राखी खरेदी केली. राख्या पाहताना तिचं बालपण तिला आठवलं. लहान असताना ती बाबांच्या खांद्यावर बसून राखी आणायला बाजारात जायची. मग 4-5 दुकानातून शोधून मोठी रंगीबेरंगी फुलापानांची राखी आणायची. तिच्या मनात नेहमी एकच विचार असायचा, राखी जितकी मोठी तितकं दादाला जाणवेल की माधवीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. या वेळेसही ती बाजारातून सगळ्यात मोठी राखी शोधून काढत होती आणि जणू त्याच्या मनगटावर बांधलेलं प्रेम तिच्या भावाला जाणवावं. माधवीला तिच्या लहानपणीचं सगळंच अगदी स्पष्ट आठवत होतं. दादासाठी राखी कशी आणायची, त्याचा नाक मुरडणं, आईचं समजावणं आणि त्यानंतरचा सगळा गोड गोंधळ. दादा राखी पाहून हमखासच म्हणायचा, हे काय आणलं आहेस, एवढी मोठी राखी? माझे सगळे मित्र माझ्यावर हसतील. तुला छोटी राखी मिळाली नाही का? आई त्याला शांत करत म्हणायची, अरे ती लहान आहे, मोठी झाल्यावर ती एवढी मोठी राखी बांधणार थोडीच. माधवीला अजूनही आठवत होतं ती रंगीत चमकणाऱ्या कागदांनी बनवलेली राखी, स्पंज व फुलांच्या पानांनी सजवलेली 5 रुपयांची राखी. त्या राखीत किती प्रेम होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी दादा आंघोळीला जाण्याआधी त्याच्या हातातून राखी काढून घेत असे आणि आपल्या खजिन्यात जपून ठेवत असे. वर्षभर ती राखी सांभाळत ठेवायची. कधी स्वतःच्या हातावर बांधून आनंदी होत बसायचं, तर कधी ती कपाळावर ठेवून स्वतःच्या सौंदर्यालाच लाजायची. जणू ती एखादी राजकुमारी आहे. बालपणाच्या त्या गोड आठवणींनी हळूहळू मोठेपणाकडे नेलं आणि हे कधी जाणवलंच नाही. माधवीच्या मनात लहानपणाचं ते प्रेम होतं आणि दादासाठी ती राखी फक्त सौंदर्य नाही तर नात्याची मजबूतीही बनली होती. आता त्या नात्यात आणखी एक धागा जोडला गेला, भावजाईच्या येण्याने. ती राखी नात्याच्या सौंदर्यात एक नवा रंग घालून गेली होती. आठवणींमधून बाहेर येत माधवीने सगळ्यांसाठी भरपूर अशी खरेदी केली. आई, आत्या आणि वहिनींसाठी त्याचबरोबर वहिनींसाठी साड्या, बाबा आणि दादासाठी कुर्ता पायजमा, सोहम आणि ऋत्विकसाठी कपडे, खेळणी आणि पेढ्याचा बॉक्स. आईने त्यावेळी काहीच बोललं नाही, पण तिच्या चेहऱ्यावरच्या बदललेल्या भावांनी माधवीला चांगलंच कळलं की आत्यासाठी आणलेली महागडी साडी तिच्या मनाला पटलेली नव्हती. तरीही माधवी अगदी ठाम होती. ती यावेळी विचारपूर्वकच माहेरी आली होती. लग्नाला 3 वर्ष झाल्यानंतर
लग्नाला 3 वर्ष झाल्यानंतरही ती हक्काने माहेरी येत होती. मग आत्या का नाही? संध्याकाळी सगळ्यांनी जेवण उरकलं, गप्पा मारल्या आणि झोपायला गेले. माधवी आईबरोबर खोलीत झोपायला गेली आणि खोलीत गेल्यावर आईने आतून दरवाजा बंद केला आणि लॉकर उघडून एक मोठा डबा बाहेर काढला. त्या डब्यातून तिने अनेक लहान मोठ्या डब्या बाहेर काढल्या. माधवीला कळलं होतं की यात आईचं सोनं चांदीचं काही सगळं सामान होतं. आईने 2 मोठ्या सोन्याच्या बांगड्या बाहेर काढल्या. माधवीने त्या लगेच ओळखल्या. या तिच्या आजीच्या होत्या. जवळपास 5 तोळ्यांच्या असलेल्या या बांगड्या माधवीच्या डोळ्यांसमोर चमकत होत्या. माधवी, या बांगड्या तू ठेव, यावर कोणी हक्क दाखवल. आई म्हणाली. पण का आई? या बांगड्या तर आजीच्या आहेत ना? माधवी अगदी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. आई अजूनही डब्यात काहीतरी शोधत होती आणि त्याचबरोबर आपलं मन मोकळं करत होती. ती म्हणाली, लग्न झालं तरी समाधान नाही. आयुष्यभर त्याचं घर भरत बसायचं का? आणि लग्न लावून दिलं, पण पाठीमागे आलेलं ओझं अजूनही गेलं नाही. त्यांच्या आईवडिलांनी स्वतः निघून जाताना आमच्या डोक्यावर ताप ठेवून गेले. घरी बोलवायचं, पाहुणचार करायचा आणि जाताना स्वतःला लुटून देत निरोपही द्यायचा. आणि या बहिणी आयुष्यभर भावाच्या गळ्यात लटकून राहतात. माधवी स्तब्ध झाली. तिला आठवलं, ती लहानपणी आत्याच्या घरी जायची तेव्हा आत्या किती प्रेमाने तिच्यासाठी वस्तू खरेदी करायची, कपडे, खेळणी. पण त्यांच्यासाठी, मुलांसाठी आईने कधीच काही केलं नव्हतं. ना कधी त्यांना सुट्टीला घरी बोलवलं, ना मामाचं घर कसं आहे हे कधी दाखवलं. एखादा ड्रेस तरी घ्यायचा विचारही आईच्या मनात कधी आला नाही. आई कपाट उघडून आहेराला मिळालेल्या जुन्या साड्यांमधून आत्यासाठी एक साडी निवडत होती. माधवीचा चेहरा मात्र हे सगळं पाहून उतरला. ती नकळत स्वतःची आणि आत्याची तुलना करू लागली. दोघीही या घराच्या मुली होत्या. ती विचार करत होती, आणि उद्या जर वहिनी माझ्यासाठी असाच विचार करू लागल्या तर? आईच्या नजरेतून हे सुटलं नाही. तिनं विचारलं, अगं तुला काय झालं? चेहरा का पडला आहे तुझा असा? माधवीचा आवाज थरथरत होता आणि ती म्हणाली, आई तू माझ्यासमोरच आत्याबद्दल असा विचार कसा करू शकतेस? तुझ्या तोंडून हे ऐकून मला खूप वाईट वाटतंय. कधी विचार केलास का? जशी मी या घरची मुलगी आहे तशीच तीही या घराचीच मुलगी आहे. जर तुझा तिच्याबद्दल असा विचार असेल तर उद्या दादा आणि वहिनी माझ्याबद्दल असंच करतील. मग त्यांची काही चूक असेल का? कारण तू जर आत्याला वाईट बोलत असशील तर वहिनींनाही माझ्याबद्दल तसंच बोलायला अधिकार आहे. माधवीचा गळा दाटून आला. डोळे पाणवले. आई, आता मलासुद्धा माहेरी येण्याआधी 10 वेळा विचार करायला लागणार. आई साडी हातात धरून स्तब्ध बसली. तिला कधीच वाटलं नव्हतं की तिच्या बोलण्यामुळे तिच्या स्वतःच्या मुलीला इतकं वाईट वाटेल. माधवीचं बोलणं तिला अस्वस्थ करत होतं. माधवी पुढे म्हणाली, आई तू आत्याबरोबर जसं वागले आहेस तसंच वहिनी माझ्याबरोबर वागण्याची बी तू नकळत पेरते आहेस. आणि वहिनी बघत आहेत की नणंदेसोबत इथे कसं वागलं जातं. तिला किती मानसन्मान आणि प्रेम मिळतं ते पाहून त्यांचं वागणंही ठरेल. माधवीने हातातल्या आजीच्या बांगड्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, या बांगड्या आजीच्या आहेत ना? जर आजीने विचार केला असता तर त्या बांगड्या आत्याला तिने दिल्या असत्या. पण आजीने घरच्या सुनेवर विश्वास ठेवला आणि तुझा मान राखला. ती पुढे म्हणाली, भाऊ बहिणीचं नातं हे रेशमासारखं नाजूक असतं. त्यात आधीच एक गाठ असते. मग का त्यात आणखी ताण निर्माण करायचा? उद्या वहिनींनी या बांगड्या पाहिल्या आणि त्यांनी तुला विचारलं तर काय उत्तर देणार? माहेर फक्त आईकडून सुरू होत नाही तर नंतर दादा आणि वहिनी यांच्या वागणुकीवरही टिकूनच राहतं. आईच्या डोळ्यात अचानक अश्रू उभे राहिले. ती पहिल्यांदाच या विषयावर विचार करत होती. माधवीने हळुवारपणे आईकडे पाहिलं आणि म्हणाली, आई तुझ्या या वागण्यामुळे माझं माहेर माझ्यापासून तोडू नकोस. मला या घराचा इतिहास पुन्हा घडवायचा नाही. आत्याला मान दे, तेव्हाच तुझी सूनही मला मान द्यायला शिकेल. जेव्हा आत्याच्या मुलांना प्रेमाने घरी राहायला बोलवशील तेव्हाच भविष्यात माझी मुलंही
अधिकाराने या घरात येऊन राहू शकतील. देवासाठी एकाच घरातल्या 2 मुलींशी वेगवेगळा व्यवहार असा करू नकोस. माधवीने आजीच्या बांगड्या आईच्या हातावर ठेवल्या. तिचा आवाज ठाम होता, पण डोळ्यांमध्ये वादळ शांत होत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच आत्या घरी आली. कितीतरी वर्षांनी माहेरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता. ती सर्वांसाठी एकापेक्षा एक महागड्या वस्तू घेऊन आली होती, पण त्यापेक्षा अनमोल गोष्ट म्हणजे तिचा प्रेमाचा ओलावा. बाबाही खूप आनंदी दिसत होते. आत्याने आंघोळ करून देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर बाबा आणि दादा राखी बांधायला बसले. राखी बांधल्यानंतर दादांनी प्रेमाने माधवीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं आणि भेट दिली. बाबा मात्र थोडं संकोचून उभे राहिले. तेव्हा आईने पुढे होऊन बाबांच्या हातात एक महागडी साडी दिली आत्याला देण्यासाठी, आणि त्यानंतर आईने आजीच्या बांगड्यांचा छोटासा डबा उघडला. प्रत्येक बांगडी जणू इतिहासाचा साक्षीदार होती. ती म्हणाली, या सासूबाईंच्या बांगड्या आहेत. या बांगड्यांवर आता तुम्हा दोघींचा अधिकार आहे. या बांगड्या सासूबाईंच्या आशीर्वादाच्या रूपात मुलगा आणि मुलगी दोघांच्याही वंशात राहतील. आईचं हे बोलणं ऐकून आत्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईने तिला आपल्या गळ्यात अलगद घेतलं. हे दृश्य पाहून माधवीने देवाला नमस्कार केला. तिनं मनोमन प्रार्थना केली, हे नाजूक रेशमी नातं आता प्रेमाच्या गाठीत बांधलं गेलं आहे. याचं बंधन आता कायमचं घट्ट राहू दे. त्या दिवशी एक मुलगी माहेरासाठी आपलं स्थान पुन्हा मिळवू शकली आणि एका आईला तिच्या मुलीकडून प्रेमाने वेगळा दृष्टिकोन समजून घेता आला. घरातलं नातं पुन्हा नव्याने फुललं होतं प्रेमाच्या अनमोल धाग्यांनी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, नातेसंबंधांचे बंध प्रेम, आदर आणि समानतेच्या भावनेने घट्ट होतात. घरातील नाती कितीही नाजूक असली तरी एकमेकांप्रती आदर, विश्वास आणि समर्पण असेल तर ती नाती आयुष्यभर टिकतात. आईवडिलांना आपल्या मुलामुलींच्या बाबतीत समान वागणूक ठेवणं हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या वर्तनातून पुढच्या पिढ्याही शिकतात आणि तसाच व्यवहार पुढे नेतात. नात्यातील भेदभाव राग, दुःख आणि दुरावा निर्माण करतो, पण समतेने वागणं आणि प्रेमाचा ओलावा नात्यांना आणखी घट्ट करतो. नाती कधीही संपन्न गोष्टींनी घट्ट होत नाहीत, तर ती प्रेम, आस्था आणि सन्मानाने बहरतात. त्यामुळे प्रत्येक नात्याला न्याय द्यावा, त्याला समजून घ्यावं आणि ते कायमचं टिकवण्याचा प्रयत्न करावा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत.